Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study 5th lesson of English chapter class 10th, The 100 Dresses part 1 by L. Basor Esther. So in this chapter, before you read, there are some information. So this is the introduction of this chapter. How do we judge the people around us? By their money, wealth, and possession? Or is there something of more enduring value to look for in a person? The story is a sensitive account of how a poor young girl is judged by her classmates. Wanda Petronsky is a young Polish girl who goes to school with other American children in an American town. These other children see Wanda as different in many ways. Can you guess how they treat her? द 100 टेसेस हा 5वा लेसन आहे आपला. एल बसोर हिस्टर यांचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने जज करतो. आपल्याजवळ आपल्यासोबतरी जे व्यक्ती असतात, मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, संपत्तीच्या, किंवा त्याच्याकडे काय आहे, किंवा दुसरे कोणते घटक आहेत त्याच्याद्वारे आपण त्या व्यक्तीची ओळख करत असतो. तर या स्टोरीमध्ये वांडा पेट्रॉन्स्की ही एक पोलिश गर्ल आहे. पोलंडला राहणारी म्हणून ती पोलिश गर्ल, आणि ती अमेरिकन स्कूलमध्ये जात असते जिथे अमेरिकन मुलं शिकत असतात. आणि तिथली जी मुलं आहेत ती वॅन्डामध्ये काहीतरी डिफरंट, वेगळं पाहतात. मग कोणते ते घटक आहात या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. या स्टोरीचं थोडंसं इंट्रोडक्शन आहे आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड थोडंसं दिलेलं आहे की कशा पद्धतीने पोलिश लोक हे पूर्वी अस्तित्वात होते, राहत होती, भाषा बोलत होती. सो लेट्स मूव. द फर्स्ट पोलिश इमिग्रंट्स अ पर्सन हू कम्स टू अ कंट्री लिव्ह देअर. म्हणजे दुसऱ्या देशात राहायला जाणं थोडक्यामध्ये. एक दुसऱ्या देशातून पोलंडकडून ते लोक आलेले आहेत अमेरिकेमध्ये राहायला. सो द फर्स्ट पोलिश इमिग्रंट अराइव्ड इन अमेरिका इन 1608, बट द लार्जेस्ट वेव ऑफ पोलिश इमिग्रेशन ऑकर्ड इन द अर्ली 20th century when more than 1 million Poles migrated to the United States. The Polish states did not exist at that time, and the immigrant were identified according to their country origin rather than to ethnicity. They were identified as Russian Pole, German Pole, and Austrian Poles. आता इमिग्रंट्स म्हणजे काय, की दुसऱ्या देशातून अमेरिकेमध्ये राहायला आलेले. मग हे पोलिश लोक होते जे अमेरिकेमध्ये राहायला आलेले होते. जवळपास 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांचं स्थलांतर अमेरिकेमध्ये झालं होतं. आणि म्हणून त्यांची जी काही ओळख होती ती त्यांच्या वंशावरून होती. इथनिसिटी शब्द आहे पहा. इथनिसिटी मीन्स ग्रुप ऑफ अ सेम कस्टम, रेस. मग त्यांना कशी ओळखले जायचे, तर रशियन पोल म्हणून, जर्मनचे पोल, ऑस्ट्रेलियन पोल. म्हणजेच हे काही लोक रशियाकडून आली होती, काही जर्मनकडून आली होती, काही ऑस्ट्रेलियाकडून आणि अमेरिकेमध्ये राहत होती. परंतु त्यांची ओळख कशी होते, ऑस्ट्रेलियातून आलेले ऑस्ट्रेलियन पोल, अशा स्वरूपाची या पोलिश लोकांची ओळख होती जे अमेरिकेमध्ये आलेले होते. वन ऑफ द मोस्ट नोटेबल पोलिश अमेरिकन community is in Chicago and its suburb. So Chicago is sometimes called the second largest Polish city in the world, next to Warsaw, the capital of Poland. Polish Americans were sometimes discriminated against in the United States, as were the Irish, Italian, and Jews. आता हे जे पोलिश लोक होते ते शिकागो या शहरामध्ये होते. मोठ्या प्रमाणात शिकागोमध्ये हे सगळे पोलिश लोक राहत होते. आणि दुसरा मग कोणता असेल तर शिकागो शहरानंतर वर्साव हे शहर होतं जिथे मोठ्या प्रमाणात हे पोलिश लोक राहत होते. आणि त्यांच्याबरोबर भेदभाव हा केला जात होता अमेरिकेमध्ये, जसं आयरिश, इटालियन आणि ज्यू लोकांबद्दल केला होता. सो अकॉर्डिंग टू द युनायटेड स्टेट्स 2000 सेन्सस, 6,67,414 American of age 5 years and the older reported Polish as the language spoken at home, which is about 1.4% of the people who speak languages other than English, or 0.25% of the US population. याच्यावरून असं कळतं की 2000 सेन्स म्हणजे जनगणना ज्यावेळेस झाली
आणि त्यावेळेस 6,67,414 अमेरिकन जे 5 वर्ष आणि त्याच्या पुढचे आहेत, जे घरामध्ये पोलिश भाषा बोलली जाते. जवळपास 1.4% लोक ही भाषा बोलली जाते, जी इंग्रजी भाषेशिवाय दुसरी भाषा आहे. आणि अमेरिकेची जी पॉप्युलेशन आहे त्यातले 25% ही भाषा याच्यामध्ये बोलली जाते. अशा स्वरूपाची पार्श्वभूमी ही आहे. चला तर आपण आपला धडा सुरू करूया. टुडे Monday, Vanda Petronsky was not in her seat, but nobody, sorry, not even Peggy, Madeline, the girls who started all the fun, noticed her absence. Usually, Vanda sat in the seat next to the last seat, in the last row in room 30. She sat in the corner of the room where the rough boys who did not make a good marks sat the corner of the room where there was most scuffing of the feet, most roar of laughter when anything funny was said, and most mud and the dirt on the floor. तर इथं नवीन शब्द आहे, न्यू वर्ड, स्कफिंग ऑफ फूट, नॉइझी, ड्रॅगिंग मुवमेंट ऑफ द फीट. ग्राउंडला पाय घासताना जसा आवाज होतो तसा आवाज इथे होतो. आणि वंडा पेट्रॉन्स्की ही एक सेंट्रल फिगर आहे. ही एक मुलगी आहे. दुसऱ्या 2 मुली आहेत तिच्याच वर्गातल्या, पेगी आणि मॅडेलिन. आणि त्यांनी वँडा का ॲब्सेंट आहे हे त्यांनी नोटीससुद्धा केलेलं नाही. तर मग वँडा कुठे बसायची? त्यांचा रूम कोणता होता? 13 रूम. अगदी लास्ट सीटची लास्ट रो आहे त्याच्यामध्ये ते बसायचे, जिथे रफ बॉईज जे असायचे, ज्यांना काही कमी मार्क पडलेले आहेत, ज्यांचे परफॉर्मन्स चांगला नाही आहे, जिथे पायांचा ते खूप आवाज करायचे, अशा ठिकाणी जिथे खूप घाण आहे, डर्ट आहे, मड आहे, चिखल आहे, अशा ठिकाणी ती वँडा जी आहे ती दररोज बसत असत. सो वँडा डिड नॉट सिट देअर बिकॉज शी वॉज रफ and noisy. On the contrary, she was very quiet and rarely said anything at all, and nobody had ever heard her laugh out loud. Sometimes she twisted her mouth into a crooked sort of smile, but she was all. मग वंदा तिथे का बसायची? का ती पण खूप आवाज करायची किंवा खोडकर होती म्हणून? असं नाही. तर ती शांत होती, ती काही बोलत नव्हती. त्याचबरोबर तिचा जर एखाद्या वर्गामध्ये जोक झाला तर मोठ्याने हसतही नसत, आणि तिचं ती माउथ जे आहे ते बंद ठेवायची आणि छोटीशी स्माईल करायची. अशा पद्धतीची ही मुलगी होती. नोबडी न्यू एक्झॅक्टली वाय वेंडा सॅट इन दॅट सीट, unless it was because she came all the way from Bogin's height, and her feet were usually kicked with a timer, but no one really thought much about Vanda Petronsky once she sat in the corner of the room. मग ही जी आपली वँडा होती ती बोगिन्स हाईट या छोट्याशा गावामधून येत होती, आणि त्याच्यामुळे तिथे खूप तिला पायी चालावं लागत होतं आणि तिच्या पायाला चिखल लागत होता, अशा पद्धतीची. आणि म्हणून ती मग पायाची आपला चिखल आहे, सगळेजण आपल्याला हसतील, आणि म्हणून ती एका कोपऱ्यामध्ये जाऊन वर्गाच्या ती बसत असेल. The time when they thought about Vanda was outside of the school hour, at noon time, when they were coming back to school, or in the morning early before school began, when the group of 2 or 3 or even more would be talking and laughing on their way to the schoolyard. आणि मग ज्यावेळेस अशा वेळ होते की ज्यावेळेस वंदा शाळा सोडून, शाळेचे जे काही तास आहेत ती वेळ सोडून ज्यावेळेस ती बाहेर असायची, मग दुपारच्या वेळेमध्ये ती बाहेर असायची, ज्यावेळेस शाळेमध्ये यायची किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी यायची, मग मुलं जे आहेत, ग्रुप नाही, 2 त्या किंवा 3 मुलं किंवा त्यापेक्षा जास्त, ते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि तिच्यावरती हसायचे. देन समटाईम दे वेटेड फॉर वंदा टू हॅव अ फन विथ हर, कारण ती तिची मजा घ्यायची, तिची चेष्टा करायची. द नेक्स्ट डे, ट्यूजडे, वेंडा वॉज नॉट इन द स्कूल आयदर, अँड नोबडी नोटिस्ड हर अब्सेन्स अगेन. पुढच्या दिवशी वंदा शाळेत आलीच नाही, आणि कुणी तिच्याकडे लक्षही दिले नाही की का कोण अब्सेंट आहे किंवा का ती आली नाही. But on Wednesday, Peggy and Maddie, who sat down front with other children who got
good marks and who didn't track in a whole lot of mud did notice that Wanda wasn't there. आणि मग दुसऱ्या दिवशी पॅगी आणि मॅडी ज्या होत्या, ज्यांच्या मुलांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांच्यासोबत त्या असायच्या. आणि जिथे खूप सारा चिखल किंवा घाण नसायची अशा ठिकाणी त्यांना लक्षात आलं की वंदा आज आपल्या क्लासमध्ये आलेली नाही. Peggy was the most popular girl in the school. In school, she was pretty. She had many pretty clothes and her hair was curly. मग दुसरी एक मुलगी होती पेगी नावाची, जी खूप प्रसिद्ध होती, सुंदर होती, जिचे क्लोथ्स पण खूप छान छान होते, जिचे केस पण खूप कर्ली असे केस होते. मॅडी वॉज हर क्लोजेस्ट फ्रेंड. द रिझन Peggy and Maddie noticed Venda's absence was because Venda had made them late to school. आणि मॅडीची एक मैत्रीण होती, ती होती पेगी. आणि त्यांना वंदा जी वेंडा आहे ती तिचं अनुपस्थिती का जाणवली, ती आज शाळेमध्ये नाही, कारण ते शाळेला त्यांना यायला उशीर झाला होता. का उशीर झाला होता? बिकॉज दे हॅड वेटेड फॉर वेंडा टू हॅव सम फन विथ हर अँड शी जस्ट हॅडंट कम. दे ऑफन वेटेड फॉर वेंडा पेट्रॉन्स्की टू हॅव फन विथ हर. आज पेगीला उशीर का झाला होता, मॅडीला उशीर का झाला होता, कारण ते वाट पाहत होते की आमचं नेहमीप्रमाणे वेंडा येईल आणि आपण तिचे फन करू, तिची आपण चेष्टा करू. Venda Petronsky, most of the children in the room 13 didn't have names like that. They had names easy to say, like Thomas, Smith, or Alan. There was one boy named Bounce, Billy Bounce, and people thought that was funny, but not funny in the same way that Petronsky was. मग हे सगळे मुलं वेंदाची चेष्टा करायचे, तिची मजा घ्यायचे. का करायचे? कारण तिचं नाव थोडंसं वेगळं होतं, पेट्रॉन्स्की, वेंडा पेट्रॉन्स्की. तसं जशी काही साधी नावं त्याच्यामध्ये आहेत, सरळ नावं थॉमस, स्मिथ किंवा ॲलन होते, तसं एक दुसरंही वेगळं नाव होतं, बाउन्स, वेल्ली बाउन्स, त्यालाही असायचे. परंतु जास्त मजा ते वेंडा पेट्रॉन्स्कीची घ्यायचे. वेंडा डिडंट हॅव एनी फ्रेंड. शी केम टू स्कूल अलोन and went home alone. She always wore a faded blue dress that didn't hang right. आता didn't hang right म्हणजे didn't fit properly. वंदाला जास्त फ्रेंड्स नव्हते. ती शाळेत एकटी यायची, एकटी घरी जायची आणि एक निळ्या रंगाचा ड्रेस होता जो फेडेड होता, ज्याला तेज बिलकुल नव्हतं, जो प्रॉपरली फिट होत नव्हता, असं ड्रेस ती घालायची. It was clean, but it looked as though it had never been ironed properly. She didn't have any friends, but a lot of girls talked to her. The वेंडा ही अशी गर्ल होती, तिचा ड्रेस जो होता तो क्लीन होता, परंतु त्याला प्रॉपर इस्त्री त्याच्यावर केलेली नव्हती आणि खूप साऱ्या घड्या त्याच्यावर होत्या. आणि मग तिला जास्त मित्र नव्हते, परंतु खूप सारे मैत्रिणी ज्या होत्या त्याच्याबरोबर बोलायच्या. Sometimes they surrounded her in the schoolyard as she stood watching a little girls play hopscotch on one hard ground. आता हॉपस्कॉच काय आहे? हा एक गेम आहे. सो चिल्ड्रन हॉप, उडी मारतात इनटू द ओव्हर द स्क्वेअर अँड मार्क ऑन द ग्राउंड. जे ग्राउंडवरती एक स्क्वेअर काढले असते त्याच्या उड्या मारतात तिथे. अशा मुली ती हॉपस्कॉच चा गेम वंदा पाहत असते आणि खूप सारी मुली तिथे येतात वंदाचा बोलण्यासाठी. Vanda, Peggy would say in the most courteous manner, as though she were talking to Miss Mason. मग इथे ह्या मुली आलेल्या आहेत. पहा, ह्या खाली 3 मुली दिसतात आणि एका बाजूला वेगळी जी मुली आहे ती वेंडा पेट्रॉन्स्की आहे आणि ह्या तिघी ज्या आहेत त्याच्यामध्ये मॅडी आहे, पेगी आहे. आणि ती जसं शिक्षकाशी बोलत आहेत. मिस मॅसन कोण आहेत? त्यांच्या शिक्षिका आहेत. जसं शिक्षकाशीच आपण जसं विनम्रतेने बोलतो तसं ते वेंडा संग मजा घेते त्याची आणि चेष्टा करते त्याची. वेंडा should say, giving one of फ्रेंड अ नज. नज म्हणजे जेंटल पुश. आपण एखाद्याची मस्करी घेताना आपण जसं खांद्याला खांदा मारतो तशा पद्धतीने पेगीने आता केलेलं आहे. Tell us, how many dresses did you say you had hanging up in your closet? मला सांग, तुझ्या कपाटात, क्लोजेट म्हणजे काय, रूममध्ये किती ड्रेसेस आहेत
हँग तुला किती ड्रेसेस आहेत सांग बरं. 100. वंदा वुड से. आणि मग वंदा काय म्हणायची की माझ्याकडे 100 ड्रेसेस आहेत. सो दिस वॉज द फर्स्ट पार्ट. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट और part. Thank you very much for watching this video.